नमस्कार मित्र हो, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मित्र हो, आपल्याला आठवते लहान असताना शाळेतून किंवा बाहेरून कुण्या दुसऱ्याची साधी पेन पेन्सिल जरी घरात आणली आणि ती आईला दिसली तर आई आणि बाबा दोघंही अतिशय रागवायचे. आपल्याला आठवत असेल. एवढंच नाही तर कित्येकदा फटके खावे लागायचे, मार खावा लागायचं मित्र. आणि मग ती उचलून आणलेली पेन्सिल तेव्हाच्या तेव्हाच ज्याची त्याला परत करावी लागायची. त्यानंतरच घरी मित्र हो प्रत्येकाला जेवण मिळायचं. असे संस्कार होते पूर्वी. आई वडिलांच्या याच संस्काराने आपल्याला आयुष्यात चोरी करण्यापासून दूर दूर ठेवलं मित्र. आपल्यापैकी अनेकांना हे असे किस्से ठाऊक असतील. बालपणीचे असे काही प्रकार, काही गमती जमती, असे काही किस्से आठवले की मोठं झाल्यावर देखील ते किस्से आठवून अगदी प्रामाणिकपणे जीवन जगता येतं. आणि म्हणूनच समाजात आपली एक स्वच्छ प्रतिमा तयार होते मित्र. आणि हेच आई वडिलांचे संस्कार खऱ्या जीवनाची वाट दाखवत असते प्रत्येकाला. मग मित्र हो, वाल्मिकची खंडणी वसुली हा एक चोरीचाच भाग आहे ना. अर्थातच दळभद्री आणि अगदी भिकार पद्धतीने जीवन जगताना अवघ्या काहीच वर्षात वाल्मिक जवळ एवढी संपत्ती कशी गोळा झाली. कुणाची नोकरी नाही, कुणाची चाकरी नाही, कोणता धंदा नाही, व्यवसाय नाही आणि बाप दाद्याची इस्टेट देखील नाही, संपत्ती देखील नाही. वडिलोपार्जित काहीच जमीन जुमला नसताना पहिल्यांदाच त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ MH44 Z0007 जेव्हा आली असेल तेव्हा त्या गाडीची पूजा बायकोने केली असेलच. त्या गाडीत त्याची आई बायको हे बसले असतीलच. तेव्हा त्या आईला बायकोला मित्र हो हा प्रश्न पडायला नको का हो की एवढी महागाची गाडी आपल्या बापूजवळ कुठून आली. बापू काही नोकरी वगैरे लागली का रे बापू, का सोन्याचा हंडाबिंडा सापडला की काय. कशाला विचारताय कुणीच विचारणार नाही. कारण नरम सीटवर बुडाला सुख लागलं की सर्वांनाच सर्व गार गार वाटतं मित्र. नंतर लागलीच दुसरी गाडी. काहीच दिवसात अंगणात येऊन धडकली BMW MH44 AC 1717. नंतर पुन्हा बापू खिंड लढवायला गेला. पुन्हा मुंडेंच्या आशीर्वादाने 2-4 मुंड्या छाटल्या आणि घेऊन आला चक्क सायंकाळी टोयोटा इनोवा MH44 1717. पुन्हा आता ही तिसरी गाडी आली तरी कुणी काहीच विचारत नाही का हो. बापू फुटाण्यासारखा पैसा फुकतोय, अवतीभवतीची बाणगुळं तशी झुकतंय. आणि बापू पुन्हा गेला लढाईवर मित्र हो. पुन्हा एवढ्याने मन शांत झालं नाही. बापू पुन्हा लढाईवर गेला, लढाई जिंकला आणि सायंकाळी पुन्हा घेऊन आला फोर्ड एंडेवर MH44 T0777. आपला मुलगा दररोज कुठे जातो, आगपेट्या विकत घेतल्यासारखा गाड्या विकत घेतो. नवरा सकाळी जातो आणि सायंकाळी चक्क JCB मशीनच घेऊन येतो. आणि सोबतच अशोक लेलँड मोठा ट्रक टिप्पर MH44 D770 77 आईने लहान असताना रट्टे दिले नाही. लग्न झाल्यावर बायकोला देखील गारगार वाटलं. नातेवाईकांना सोन्या चांदीच्या दागिन्यांनी मढवलं असेल. अगदीच वाल्मिकची सासू म्हणत असेल, माया जावाई बापा किती गुणाचा. वाल्मिक पोलिसांकडे असताना बायको ओरडत होती. आपण पाहिलं असेल माध्यमांवर मित्र हो. जेव्हा हे प्रकरण तापलं होतं संतोष देशमुखांचं, बायको ओरडत होती. आई म्हणत होती, माझ्या लेकराला सोडून द्या, माझं लेकरू निरागस आहे, अगदी छोटंसं आहे, निष्पाप आहे. मित्र हो, ज्या गाड्या मी तुम्हाला नंबर सहित सांगितल्या ना त्याची एकूण किंमत तुम्ही कॅल्क्युलेटर घ्या आणि काढा. आणि यावरून ठरवा मित्र हो, आणखी घर, शेती, प्लॉट, फ्लॅट, दुकानं, वाईन शॉप, बार, देशी दारूची दुकानं, अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये भागीदारी, जमा असलेली कॅश,
सोनं चांदी हे किती 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 असेल मित्र हो, याचा अंदाज नाही. मित्र हो, आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की वाल्मिक कराड हा एका नेत्याचा साधा कार्यकर्ता, त्याची संपत्ती कोट्यावधीच्या घरात आहे, तर नेत्यांजवळ काय काय असेल रहस्य आहे. ते मोदी साहेब याच्या त्याच्या उरावर ईडीची पिढा लावतात, ईडीला पाठवतात. इकडे यांच्या घरी केव्हा पाठवणार ईडी? यांना पिढा लावायला पाहिजे खरं तर ईडीची, याच्या आधीच लावायला होती. मित्र हो, या नेत्यांनी आणि यांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राला अनेक भोकं पाडली आहेत, अनेक. सकाळी उठले की हे हपापलेले हरामी नुसते संपत्ती गोळा करण्यासाठी तडफडत असतील. काही लोकसेवा बीकसेवा खड्ड्यात गेली. मित्र हो, याच संपत्तीमधून पोलिसांना हप्ते जात असतील, म्हणूनच गावरानी कुत्रे या मालकांना दररोज सलाम ठोकतात. वाल्मिकला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट आहे, तुम्हाला माहिती आहे. अंजली दमानिया खूप ओरडत असतात. दररोज पोलिसांना अमाप पैसा मिळत असावा. एक तुकडा फेकला की 10 कुत्रे लपकतात त्या तुकड्याला. मग काय, पोलिसांचा घरजावई म्हणून सरबराई वाल्मिक कराडची मित्र हो होणारच आहे. सबसे बडा रुपया. मित्र हो, या महाराष्ट्राला लागलेली कीड संपवायची असेल तर महाराष्ट्राच्या जनतेपुढे एकच पर्याय सध्या शिल्लक राहिला आहे, तो म्हणजे अंजली दमानिया. अंजली दमानियांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे जर का उभा राहिला तर हे डॉबरमॅन आणि यांचे गावरानी कुत्रे जाळ्यात बिलकुल अडकतील. शेवटी मित्र, जनता दरबार सर्वात मोठा दरबार आहे, हे लक्षात घ्या. पत्रकारांच्या प्रश्नांना देखील जुमानत नाही अलीकडे. आकलून लावतात त्यांना. अगदी बेशर्मांसारखे पांचट उत्तर देऊन मोकळे होतात पत्रकारांपुढे, आपण पाहिलं असेल. काही त्या उत्तराला मेळ नसतो, ताल नसतो. या सर्वांची मिलीभगत आहे. तू तिथून खा आणि मी इथून खातो. महाराष्ट्राच्या दोन्ही टोकापासून खायला सुरुवात केली आहे मित्र हो. इतक्या लहान आयुष्यात इतकी हाव आणि राजकारणाचे डाव साधून मतदारांची मती भ्रष्ट करणारे हे दरिद्री 7 जन्माचे उपाशी असेल मित्र हो, असं बिलकुल वाटतं आपल्या सर्वांना. बाप चोऱ्या करतो, पुन्हा मुलगा चोरी करण्यासाठी राजकारणात येतो. आणि आम्ही महामूर्ख, मूर्खातले महामूर्ख. बापाला निवडून आणण्यासाठी आमचा बाप झटला आयुष्यभर आणि पोट्ट निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करतो आहोत. खऱ्या अर्थाने आम्ही नागरिकच या गोष्टीला दोषी आहोत मित्र. आम्ही पक्षापक्षात वाटले गेलो आहोत का? तर उत्तर होय. आमच्या अंगातली राजकारणाची खाज जोपर्यंत शांत होत नाही मित्र हो, लक्षात घ्या, तोपर्यंत आमची मती योग्य दिशेने अजिबात चालणार नाही. वाल्मिक कराडची संपत्ती ही तुमच्या आमच्या सामान्य माणसांच्या माना मुरगाळून मिळवलेली संपत्ती आहे, हे लक्षात घ्या. असो मित्रहो, आज या विषयात एवढंच. पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती, नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ, हा आजचा नवीन भाग शेअर करा मित्र. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.